गोरेगावमधील एका लिफ्टमध्ये गॅस गुब्बाऱ्यांमुळे मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर येते। गोरेगाव पश्चिम येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे। या इमारतीमध्ये बर्थडे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात असताना ही मोठी आणि भयंकर घटना घडली आहे, ज्यामध्ये एक स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे। लिफ्टमधील 3 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। रहिवाशांमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। या सीसीटीव्ही मधील दृश्यानुसार एक तरुणी लिफ्टच्या आतमध्ये जाताना दिसते। तिच्या हातामध्ये सुटकेस देखील आहे आणि तिच्या पाठोपाठ एक फुगे विक्रेता गॅसने भरलेले फुगे एका मोठ्या पिशवीतून घेऊन जाताना दिसतोय। त्याच्याच मागे आणखी एक मुलगा लिफ्टच्या आतमध्ये येतो आणि लिफ्टचा दरवाजा बंद होणार तेवढ्यातच मोठा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये लिफ्टच्या आत असलेले 3 जण गंभीर जखमी झालेत। तरुणी ती बॅग तशीच सोडून बाहेर निघते आणि या घटनेमध्ये मोठा अनर्थ होताना पाहायला मिळतोय। मात्र थोडक्यातच हे लोक वाचलेले पाहायला मिळत आहेत। मोठा अनर्थ होता टळलेला आहे। नागरिकांनी आणि सोसायटी प्रशासनाने लगेचच सतर्क राहावं आणि अशा प्रकारांना आळा घालावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात येत आहे। माहितीनुसार या घटनेनंतर पोलिसांनी गॅस फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून इतक्या प्रकारात मोठ्या प्रमाणामध्ये गॅस फुगे घेऊन प्रवास करणं अत्यंत जीव घेणं ठरू शकतं। त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींवर आळा घालावा असं देखील म्हटलेलं जात आहे।